नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. अद्वैत कलासोबत पाच परतनीसाठी आता खरेंच्या घरी आलेला असतो. खरेंच्या घरी येण्याचा मागचा त्याचा एकच हेतू असतो की त्याला असं वाटत असतं की खरेंनी नक्कीच नैनाला घरामध्ये लपवून ठेवलंय आणि मग नैनाचा शोध घेण्यासाठी तो खरेंच्या घरी आलेला असतो. परंतु कोणालाही त्याच्यावर डाऊट होऊ नये म्हणून तो सर्वांसोबत छान वागत असतो आणि कलाचा तो किती चांगला नवरा आहे हे सगळ्यांना प्रूव्ह करून देत असतो. अद्वैतची नजर मात्र घरभर नैनाला शोधत असते, कारण फक्त नैनासाठी तो तिथे आलेला असतो. परंतु नैना त्याला घरामध्ये कुठेच दिसत नाही. नैनाचा आधीच बंदोबस्त करून ठेवलेला असतो. तिने नैनाला तिच्या मैत्रिणीकडे पाठवलेलं असतं, जेणेकरून नैनामुळे अद्वैत आणि कलामध्ये कुठलेही वाद होऊ नयेत आणि त्यांना नैना इथे आली आहे हे सत्य समजू नये या गोष्टीची खबरदारी संगीताने आधीच घेतलेली असते. संगीताने अद्वैतच्या आवडीचं सगळं जेवण बनवलेलं असतं, कारण जावई पहिल्यांदाच सासरी आलेला असतो, त्यामुळे सगळं काही जावयाच्या आवडीचं असतं आणि जावयाच्या पुढे पुढे केलं जातं. अद्वैत कलासोबत इतकं चांगलं वागत असतं. कलालाही मोठा प्रश्न पडलेला असतो की ह्या अद्वैत चांदेकरला नक्की झाले तरी काय. कला आणि अद्वैतचा सुखी संसार बघून बाबा आणि संगीताला मात्र फार छान वाटतं. सर्वजण जेवण करत असतात. जेवण झाल्यानंतर अद्वैत हा हॉलमध्ये आलेला असतो आणि हॉलमध्ये बाबांच्या दुकानावरची काही भांडी ठेवलेली असतात. बाबा ती भांडी उचलत असतात, परंतु ती भांडी खूपच जड असतात, त्यामुळे ती भांडी त्यांना उचलत नसतात. ते बघून अद्वैतला थोडंसं वाईट वाटतं आणि मग बाबांची मदत करण्यासाठी तो पुढे जातो. कला आता तिथे येते आणि कला अद्वैतला म्हणते की हे बघ अद्वैत, तुला काही हे झेपणार नाही आणि तुला हे उचलणारही नाही, त्यामुळे तू हे उचलू नकोस, उगाचच तुला काहीतरी प्रॉब्लेम होईल. अद्वैत म्हणतो की म्हणजे काय म्हणायचं तुला, की मी हे एवढं सामान उचलू शकत नाही का, माझ्याकडे एवढी हिंमत नाहीये का. तेव्हा कला म्हणत असते की नाही अद्वैत, मला तसं नव्हतं म्हणत, परंतु या सगळ्या गोष्टींची तुला सवय नाहीये आणि ही भांडी तुला नाही उचलणार, आणि काजू मिळून उचलतो आम्ही ही भांडी. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की तुम्ही दोघी हे पातेलं उचलू शकता, परंतु मी मात्र ही भांडी उचलू शकत नाही. थांब, आता मी तुला दाखवूनच देतो की मी हे पातेलं कसं उचलू शकतो ते. आता अद्वैत एक सोबत जास्तीची भांडी उचलतो आणि ती बाजूला नेऊन ठेवतो. अद्वैत मोठ्या ऍटिट्यूड मध्ये चाललेला असतो आणि कलाला तो दाखवत असतो की बघ मी किती भांडी उचलू शकतो आणि माझ्यामध्ये किती ताकद आहे. अद्वैत मोठ्या आयटी मध्ये आता ते सगळे भांडे खाली ठेवतो आणि भांडे जेव्हा खाली ठेवतो आणि वरती उभं राहायला जातो तेव्हाच मात्र त्याच्या पाठीमध्ये जोराची कळ येते. अद्वैत आता फार मोठ्याने ओरडतो, कारण त्याची कंबर आता अचकलेली असते. सर्वजण आता घाबरलेले असतात. कला अद्वैतला म्हणत होते ना, तरी मी तुला 100 वेळा सांगत होते की नको उचलू, तरीही तू उचललं, तुला तुझंच खरं करायचं असतं. कला आता अद्वैतला खुर्चीवर बसवते. अद्वैतची कंबर मात्र खूप दुखत असते. अद्वैत देवाला म्हणत असते की देवा, माझा जावई पहिल्यांदा माझ्या घरी आला आणि त्याच्यासोबत तू असं का केलंस, हा काय अनर्थ होऊन बसला. बाबा कलाला सांगतात की कला, हे बघ तू त्यांना आतमध्ये घेऊन जा आणि त्यांच्या कमरेला वगैरे थोडा मलम लावून दे. कला आता अद्वैतला खांदा देण्यासाठी आणि अद्वैतला रूम मध्ये घेऊन जाण्यासाठी पुढे येते आणि त्याला म्हणत असते की चला आपण रूम मध्ये जाऊयात. अद्वैत मात्र कलासोबत जायला काही तयार नसतो आणि तो कलाला म्हणत असतो की मी नाही येणार तुझ्यासोबत. तेव्हा बाबा अद्वैतला म्हणतात की ठीक आहे, कला नाही येणार तुमच्यासोबत, मी येऊ का तुम्हाला सोडवायला. अद्वैत म्हणतो की चालेल. बाबा आता अद्वैतला घेऊन आणि अद्वैतला खांदा देऊन आता अद्वैतला रूम मध्ये घेऊन जात असतात. अद्वैत मात्र त्यांना जागचाही हालत नसतो. त्यामुळे कला आता रागाने बाबांचा हात बाजूला करते आणि स्वतः आता रागाने अद्वैतकडे बघत अद्वैतला खांदा देते. अद्वैतचा एक हात तिच्या गळ्यामध्ये टाकते आणि अद्वैतला गप्प करत आता ती डायरेक्ट त्याला रूम मध्ये घेऊन जाते. रूम मध्ये आल्यानंतर अद्वैतला ती बेडवर बसवते. अद्वैतला ती झोपवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु रूम मध्ये खूप मच्छर असतात आणि मच्छर काय अद्वैतला झोपूनच देत नसतात. तर आता थोड्या वेळाने काजू तिथे येते आणि तिला समजतं की अद्वैतला खूप मच्छर चावताय, त्यामुळे ती अद्वैतच्या बेडभोवती मच्छरदाणी बांधते. तर अद्वैत म्हणतो की 1 मिनिट, हे काय करतेस तू आणि हे काय लावलं माझ्या बाजूने, याला काय म्हणतात. तेव्हा काजू सांगते की याला मच्छरदाणी म्हणतात. आणि काय ओ जिजू, तुम्ही एवढे श्रीमंत असून काय तुमचा उपयोग, तुम्हाला साधी 300 रुपयाची मच्छरदाणी सुद्धा माहित नाहीये. अद्वैत तिला म्हणतो की आता मच्छरदाणी आणि श्रीमंती यामध्ये कुठला संबंध आहे. अद्वैत काजूला पहिल्यांदा सांगतो की पहिल्यांदा ही मच्छरदाणी काढ, कारण माझा जीव खूप घुसमटतोय. काजू आता पटकन ती मच्छरदाणी काढून टाकते आणि जाऊन संगीताला सांगते की मी ते मच्छरदाणी त्या अद्वैतला लावून दिली होती, परंतु त्या अद्वैत चांदेकरला काही ती मच्छरदाणी
मच्छरदाणी नकोय आणि त्याला तर मच्छर चावताय, त्यामुळे संगीताला अद्वैतची काळजी वाटते आणि अद्वैतसाठी ती आता मच्छरची कॉईल घेऊन येते. कॉईल ती बेडच्या खाली ठेवते आणि तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर अद्वैतला पुन्हा त्या कॉईलमुळेही त्रास व्हायला लागतो आणि त्याला ठसका येत असतो. कला आता तिथे आलेली असते आणि कलाला अद्वैतचा आता हा प्रॉब्लेम समजलेला असतो. बरं, अद्वैतला हेही समजत नसतं की नक्की रूम मध्ये कसला धूर झालाय आणि कसला हा वास येतोय. तर आता रूम मध्ये कला आलेली असते आणि ती आता मच्छरची अगरबत्ती असते ती कला विझवते आणि अद्वैतला सांगते की तू एक काम कर, तू जरा बाहेर जा आणि मोकळ्या हवेत फिरून ये. अद्वैत आता जरा बाहेर फिरून येतो आणि बाहेर फिरून आल्यानंतर आता त्याला चांगली झोप येते आणि तो झोपी जातो. तर इकडे सरोज ही अद्वैतला कॉल करत असते, परंतु त्यावेळी अद्वैत झोपलेला असतो आणि सरोजचा फोन काय तो घेत नाही. सरोज सारखीच अद्वैतला कॉल ट्राय करत असते. अद्वैत गाढ झोपलेला असतो. आता कला तिथे येते आणि सरोजचा कॉल आलेला बघून आता ती सरोजचा कॉल उचलते. सरोज कलाला विचारत असते की तू अद्वैतचा फोन का घेतलास आणि अद्वैत कुठे आता. तेव्हा कला सांगते की खरं तर खूप कष्टाने अद्वैतला झोप आलीये आणि आता कुठेतरी ते झोपलेत. तर सरोज तिला विचारते की खूप कष्टाने झोप आलीये म्हणजे काय करत काय होता तो. कला त्यांना सांगते की त्यांचं काहीतरी दुखतंय. असं म्हटल्यावर सरोज आता लगेच फोन बंद करते आणि घरातल्या सगळ्यांना सांगते की अद्वैतला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, अद्वैतचं काहीतरी दुखतंय. तिकडे जाऊन अद्वैत सोबत नक्कीच काहीतरी वाईट झाले, त्या लोकांनी नक्कीच अद्वैत सोबत काहीतरी वाईट केलंय. त्यामुळे सरोज आता कसलाही विचार करत नाही आणि खरेंच्या घरी जाण्याचं ठरवते. सरोज आता खरे जिथे राहत असतात त्या गल्लीमध्ये आलेली असते आणि लोकांना ती विचारत असते की खरे कुठे राहतात. तर इकडे अद्वैत हा झोपेतून उठलेला असतो. त्याचं पेन काही कमी होत नसतं, त्याचं दुःख काही कमी होत नसतं आणि ही गोष्ट कलाला समजलेली असते. कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत मी एक काम करते, मी तुझ्या पाठीला मलम लावून देते म्हणजे तुला जरा बरं वाटेल. परंतु अद्वैत काय तिला मलम लावून देत नसतो. कला म्हणत असते की तुझ्या फायद्यासाठी सांगते, तुझ्या चांगुलपणासाठी सांगतेय, प्लीज माझ्याकडून तू मलम लावून घे. अद्वैत मात्र नाहीच म्हणत असतो. कला म्हणते की बघ मी तुझ्या चांगल्यासाठी तुला सांगते, नाहीतर परत तुझीच पाठ दुखेल, रात्रभर तुलाच त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा. अद्वैतला मात्र रात्री झोपता येणार नाही पूर्णपणे याचं टेन्शन येतं आणि मग अद्वैत कलाला म्हणतो की ठीक आहे लावून दे तू मलम मला. अद्वैतने शर्ट काढलेला असतो आणि कला आता त्याच्या कमरेला मलम लावून देत असते आणि त्याच वेळी आता सरोज तिथे आलेली असते. अद्वैतच्या काळजीने सरोज तिथे आलेली असते आणि सरोज बघते तर काय की अद्वैतने शर्ट काढलेला असतो आणि कला त्याच्या कमरेला मलम लावून देत असते. जेव्हा हे दृश्य आता सरोज बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. सरोज मात्र या गोष्टीचा पूर्णपणे वेगळा अर्थ काढते. सरोजला असं वाटतं की अद्वैत इथे येऊन कलासोबत अय्याशी करतोय आणि तो घरात सर्वांना सांगतोय की कला त्याला अजिबात आवडत नाही, परंतु इथे येऊन मात्र कलाचं आणि याचं हे थेर चाललंय. सरोजला मात्र कला आणि अद्वैतचा आता प्रचंड राग आलेला असतो आणि अद्वैत आणि कलामध्ये नवरा बायकोचे सगळे संबंध आहेत असं तिला वाटायला लागतं आणि आपल्याच मुलाने आपल्याला धोका दिला असंही तिला वाटतं. तर मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट इथेच संपतो, परंतु पुढील ट्विस्ट मध्ये काय होणार हे जाणून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.